तर आजचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, निश्चितच याला टॉपिक तर म्हणता नाही येणार आहे आपल्याला, पण जे गायनिकमध्ये मी बेसिक कन्सेप्ट पासून स्टार्ट केलं होतं. बेसिक कन्सेप्ट म्हणजे जे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस होती आणि त्याच्यामध्ये मेल्समध्ये स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस ही कशा रीतीने कॅरी आउट होते आणि वेरस जे तेच प्रोसेस गॅमेटोजेनेसिस हे ओजेनेसिस म्हणतात त्याला, आणि ती फिमेलमध्ये कशा रीतीने कॅरी आउट होते. त्याच्यानंतर मी काही कन्सेप्ट फर्टिलायझेशनचे रिलेटेड आपण डिस्कस केले, मेन्स्ट्रुअल सायकलशी रिलेटेड आपण काही कन्सेप्ट बघितले. त्याच्यानंतर झायगोट कशा रीतीने फॉर्म होतं ते बघितलं. त्याच्यानंतर ट्रोफोब्लास्ट वगैरे काय आहे, त्याच्यानंतर अजून सोबतच इथे इम्प्लांटेशन प्रोसेस पर्यंत आपण तिथे बघितलंय. तर ते गॅमेटोजेनेसिस पासून तर इम्प्लांटेशन प्रोसेस पर्यंत जेवढेही एमसीक्यू जे मेनली फोकस राहते त्या एमसीक्यू वर ते आपण इथे बघू. गरजेचं नाही की ते 50 एमसीक्यू डिस्कस करतो म्हणजे 50च राहील, तर याच 50 एमसीक्यू आपण कन्सेप्ट सोबत बघितले. तर तुमच्या बुक मधले सुद्धा तुम्ही इतर जे याच्याशी रिलेटेड एमसीक्यू आहे ते सुद्धा तुम्ही इथे सोडू शकाल. ठीक आहे, तर स्टार्ट करतोय मी एमसीक्यू पासून. तर फर्स्ट जे एमसीक्यू राहील, तर स्टार्ट करतो इथे गायनिकचा जो फर्स्ट एमसीक्यू आहे त्याच्यापासून. तर जो फर्स्ट एमसीक्यू आहे आपला तो आहे व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर ऑफ ओजेनेसिस प्रोसेस. ठीक आहे, तर आपण गॅमेटोजेनेसिस प्रोसेस आपण बघितले, त्याच्यामध्ये जे फिमेल्स मध्ये प्रोसेस कॅरी आउट होते, ओमची मॅच्युरेशन व्हायची, त्याला आपण ओजेनेसिस प्रोसेस म्हणत होतो. म्हणजे जे ओ गोनिया आहे पूर्णपणे मॅच्युअर होते, तर त्याचं सिक्वेन्स इथे विचारलं गेलं आहे. तर त्या गॅमेटोजेनेसिस लेक्चरमध्ये थोडंसं सांगतोय की जे त्याच्यात सांगितलं होतं की फिमेल बेबी बॉर्न व्हायच्या अगोदरच ती जेव्हा इंट्रायुट्राईन लाईफ मध्ये राहते, तर तिच्या थर्ड वीक मध्ये तिच्याकडे प्रायमोर्डियल ओरिन मध्ये प्रायमोर्डियल योगसॅक मध्ये प्रायमोर्डियल जर्म सेल्स येतात म्हटलं, आणि हळूहळू ते नंतर मायग्रेट होणं चालू होऊन जातात ओव्हरीज मध्ये, आणि ते प्रायमोर्डियल जर्म सेल्स जेव्हा मॅच्युअर होतात बिफोर बर्थ मध्ये, तर त्याला आपण ओगोनिया म्हटलं होतं. आणि हे जे ओगोनिया आहे हे जवळपास 5th मंथला, हे याच्यावरून अजून पुढचे क्वेश्चन येत आहे म्हणून मी सांगतो इतकं की प्रायमोर्डियल जर्म सेल्स जे आहे थर्ड वीक मध्ये दिसणं चालून जातं जेव्हा फिमेल बेबी बॉर्न व्हायच्या अगोदरपासनं. तर थर्ड वीकच्या नंतर जेव्हा ही बेबी 5th मंथला जाते, ठीक आहे, बॉर्न बिफोर बर्थ 5th मंथला जाईल, तर ओगोनिया जे आहे ते मॅक्झिमम नंबरवर येईल. जवळपास 5 ते 5 to 7 मिलियन इतके इथे ओगोनिया राहतील. आणि ही बेबी जेव्हा बॉर्न होईल तर हे जे सगळे ओगोनियम आहे किंवा ओगोनिया आहे हे डिजनरेट होऊन जातात. तर आफ्टर बर्थ ओगोनिया डिजनरेट होऊन जातात आणि नंतर आफ्टर बर्थ फक्त जवळपास 2 मिलियन प्रायमरी oocyte राहतात म्हटलं. ठीक आहे, तर आफ्टर फिमेल बेबी जेव्हा ही बॉर्न होईल तर तिच्याकडे फक्त काय राहील, 2 मिलियन प्रायमरी oocyte राहील. आणि प्रायमरी oocyte नंतर हे अरेस्टेड राहतात, सांगितलं तर डिप्लोटिन स्टेज पर्यंत प्रायमरी oocyte जे आहे प्युबर्टी पर्यंत, कारण त्यांच्यात कुठलंच हार्मोनल ऍक्टिव्हिटी नाही राहत, एफएसएच नाही राहत, ल्युटिनायझिंग हार्मोन नाही राहत. ठीक आहे, तर त्याच्यामुळे अप टू प्युबर्टी प्रायमरी oocyte जे आहे हे सगळे डिप्लोटिन स्टेज मध्ये अरेस्टेड राहतात. आणि नंतर प्युबर्टीच्या वेळेस जवळपास जेव्हा फर्स्ट मेन्सेस येते तेव्हा हार्मोनल ऍक्टिव्हिटी तिथे चालू होऊन जाते. त्याच्यामुळे हे प्रायमरी oocyte जे आहे ते नंतर सेकंडरी अंडर स्टिम्युलेशन ऑफ एफएसएच, ते जे प्रायमरी oocyte आहे याला मॅच्युरेशन कोण देत होतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन देत होतं. आणि ते जे प्रायमरी oocyte आहे त्याला जे मॅच्युरेशन भेटत आहे विथ द हेल्प ऑफ एफएसएच, ते नंतर कन्वर्ट होतं सेकंडरी oocyte मध्ये, आणि नंतर तिथे ओव्ह्युलेशन होत होतं. आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ते जे ग्राफियन फॉलिकल आहे ते रप्चर होत होतं ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे, आणि नंतर तिथे ते सेकंडरी oocyte नंतर ते मॅच्युअर ओव्हम मध्ये कन्वर्ट होत होतं. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू या क्वेश्चन नुसार करेक्ट ऑर्डर जो आहे, जो ओजेनेसिसचा करेक्ट ऑर्डर आहे तो राहील, पहिले तर प्रायमोर्डियल जर्म सेल्स तिथे दिलेलं नाहीये, पण जे त्याच्यानंतर जे आहे ते काय आहे ओगोनिया, आणि ओगोनिया नंतर काय प्रायमरी oocyte फॉर्मेशन होतं, प्रायमरी oocyte फॉर्मेशन होतं आफ्टर बर्थ, आणि नंतर काय होतं सेकंडरी oocyte, आणि नंतर होतं ओव्ह्युलेशन. ठीक आहे, तर हा राहील तुमचा आन्सर पहिल्या याचा. जे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण इथे बघू, हाऊ मेनी नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रायमरी oocyte और प्रायमरी स्पर्मेटोसाइट कंटेन. तर मी सांगितलं तर प्रायमरी जे oocytes असतात तर त्याच्यामध्ये जवळपास 46 ते डिप्लॉइड सेल होते. ते कसे होते, डायप्लॉइड सेल होते. जे प्रायमरी oocyte असेल हे डायप्लॉइड सेल होते म्हटलं होतं. आणि डायप्लॉइड सेल म्हणजे का, डायप्लॉइड सेल म्हणजे यांच्याकडे 46 क्रोमोझोम्स राहते. जे प्रायमरी oocyte असेल किंवा प्रायमरी स्पर्मेटोसाइट जे स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस असेल त्याच्यामध्ये प्रायमरी स्पर्मेटोसाइट्स पासून स्पर्मॅटिड्स बनेल. तर पण प्रायमरी oocyte जे आहे ज्याच्यापासून पुढे मॅच्युअर ओव्हम बनणार आहे, तर जो फर्स्ट सेल आहे ओगोनिया पासून प्रायमरी oocyte बनण्याचा जो सेल आहे तर तो कसा आहे, डिप्लॉइड सेल आहे. आणि डिप्लॉइड सेल म्हणजे मी सांगितलं होतं डिप्लॉइड सेलकडे 46 क्रोमोझोम्स असतात, म्हणून याला डिप्लॉइड सेल्स म्हणतो आपण.
आणि जे हॅप्लॉइड सेल होते, हॅप्लॉइड जेव्हा हा प्रायमरी oocyte सेकंडरी oocyte बनेल, त्याच्यानंतर सेकंडरी oocyte पासून मॅच्युअर ओवम बनेल, तर ते जे ओजेनेसिस प्रोसेस कंप्लीट होईल आणि जे सेकंडरी oocyte राहील तर त्याच्याकडे डिप्लॉइड न राहता तो हॅप्लॉइड सेल सांगितलं होतं. हॅप्लॉइड सेल म्हणजे जेव्हा हा प्रायमरी oocyte सेकंडरी मध्ये कन्वर्ट होतो किंवा मॅच्युअर ओवम मध्ये कन्वर्ट होते किंवा एक जो मॅच्युअर एग आहे, मॅच्युअर ओवम आहे, त्याच्याकडे हॅप्लॉइड सेल असतो. वेअर जे प्रायमरी स्पर्मेटोसाइट्स आहे याच्याकडे 46 क्रोमोझोम राहील म्हणून त्याला डिप्लॉइड सेल म्हणू. पण हा प्रायमरी स्पर्मेटोसाइट जेव्हा स्पर्म मध्ये कन्वर्ट होईल किंवा स्पर्मॅटिड मध्ये कन्वर्ट होईल तर त्याच्याकडे तो डिप्लॉइड सेल नसून तो हॅप्लॉइड सेल बनेल. त्याच्याकडे 23 क्रोमोझोम्स राहील, जेणेकरून हे 23 क्रोमोझोम जे सेकंडरी oocyte कडे 23 क्रोमोझोम आहे आणि जे स्पर्म कडे 23 क्रोमोझोम आहे हे झायगोट फॉर्मेशन करेल. पण जो मॅच्युअर एग असतो आणि जे मॅच्युअर ओव्हम असतो तर ते फक्त हॅप्लॉइड सेल आहे, म्हणजे त्यांच्याकडे 23 क्रोमोझोम आहे किंवा सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे दोघांकडे. स्पर्मजवळ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे आणि जे ओव्हम आहे त्याच्याकडे सुद्धा जे 23 क्रोमोझोम्स आहेत. तर हे दोघं जुळतात तर तेव्हा तो झायगोट फॉर्मेशन होतं. तर जे प्रायमरी oocyte आहे, प्रायमरी oocyte जो आहे तो डायप्लॉइड सेल आहे, म्हणजे त्याच्याकडे 46 क्रोमोझोम्स आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, तर ते जसं मी स्पर्म ओजेनेसिसची प्रोसेस होती, ओजेनेसिस प्रोसेस मध्ये काय होतं, प्रायमोर्डियल जर्म सेल्स होते, नंतर ओगोनिया होतं, नंतर ते आफ्टर बर्थ प्रायमरी oocyte मध्ये कन्वर्ट होते, प्रायमरी oocyte नंतर सेकंडरी oocyte मध्ये कन्वर्ट होते आणि ओव्ह्युलेशन मध्ये होतं. तर ते ओजेनेसिसची प्रोसेस होती. आणि वेअर जे करेक्ट ऑर्डर ऑफ स्पर्मेटोजेनेसिस विचारलाय ते गॅमेटोजेनेसिस मध्ये जे मेल्स मध्ये स्पर्मेटोजेनेसिस किंवा स्पर्म बनायची जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसला आपण स्पर्मेटोजेनेसिस म्हणतो. तर इथे त्यांचा सिक्वेन्स कशा रीतीचा राहते ते विचारलाय. तर पहिली गोष्ट तर सगळ्यात महत्वाचं जे ओजेनेसिस असेल किंवा स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस असेल दोघांमध्येही पहिले तर त्याचे जर्म स्टेम सेल राहतील किंवा जर्म सेल्स राहतील, तर त्याला आपण प्रायमोर्डियल जर्म सेल्स म्हणतो. तर या ऑप्शन मध्ये सगळीकडे जर्म सेल्स आलाय. ठीक आहे, पुढचं जे प्रोसेस आहे जसा प्रायमोर्डियल जर्म सेल्स आहे तर पहिले ओजेनेसिस मध्ये ओगोनिया होता. ठीक आहे, पहिले काय बनत होता, प्रायमोर्डियल जर्म्स पासून सेल पासून ओगोनिया बनत होता. तर त्याच वेळेस स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस मध्ये प्रायमोर्डियल जर्म सेल्स पासून पुढचं जे प्रोसेस राहील तिथे ओगोनिया बनत होता, तर या ठिकाणी स्पर्मेटोगोनिया बनेल. ठीक आहे, तर या ठिकाणी नेक्स्ट जे राहील ते स्पर्मेटोगोनिया बनेल आणि त्याच्यानंतर स्पर्मॅटोगोनिया नंतर तिथे ओगोनिया होत होता, तर इथे नंतर ओगोनियापासून प्रायमरी oocyte बनत होते, तर इथे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनताय आणि त्याच्यानंतर ओगोनिया मध्ये प्रायमरी oocyte नंतर सेकंडरी oocyte नंतर काय होतं ओव्ह्युलेशन होत होतं. ठीक आहे, ते इथे जर्म सेल्स राहील, नंतर स्पर्मॅटोगोनिया बनेल, नंतर त्याच्याच सारखं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनेल, नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट बनेल आणि शेवटी जे आहे ते स्पर्मॅटिस बनते. ठीक आहे, तर जो करेक्ट आन्सर आहे याचा जो आहे स्पर्मॅटोजेनेसिसचा प्रोसेस आहे, जर्म सेल्स राहील, स्पर्मॅटोगोनिया राहील, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट राहील, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट राहील आणि नंतर स्पर्मॅटिड्स राहील. ठीक आहे, तर स्पर्मॅटिड्स मध्ये अजून सांगायचं म्हणजे स्पर्मॅटिड्स जे सेल असतात ते स्पर्मचा इमॅच्युअर प्रोडक्ट आहे. स्पर्मॅटिड्स पासून पुढे स्पर्म बनतात. ठीक आहे, तर ऍक्च्युअली स्पर्मॅटिड्स पासून पुढे स्पर्मचं फॉर्मेशन होतं आणि जे स्पर्मॅटिड्स आहे, जे स्पर्मॅटिड्स म्हणतो आपण त्याला, ते लार्ज सेल्स आहे, ते राउंडेड सेल्स आहे. ठीक आहे, वेअर जे स्पर्मॅटिड्स पासून स्पर्म्स बनतात त्या प्रोसेसला आपण स्पर्मिओजेनेसिस म्हणतो. स्पर्मिओजेनेसिस म्हणतो म्हणजे पुढे याच स्पर्मॅटिड्स पासून स्पर्म फॉर्मेशन होणार आहे. आणि जे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आहे, जे अजून इथे क्वेश्चन निघतो की स्पर्मॅटोजेनेसिस जे प्रोसेस आहे ते टोटल ड्युरेशन किती घेते, जे जर्म सेल्स पासून जे स्पर्मॅटिड्स बनत आहे तर त्याच्यामध्ये जे ड्युरेशन घेईल तर ते ड्युरेशन घेईल नॉर्मली स्पर्म्स पर्यंत सुद्धा, तर जे ड्युरेशन आहे ते जवळपास 61 डेजचं आहे. हा सुद्धा एक क्वेश्चन आहे आपला. हे जे ड्युरेशन आहे स्पर्मॅटोजेनेसिसचं तर हे टोटल ड्युरेशन किती आहे, हे 61 डेजचं ड्युरेशन आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे तो बघू आपण इथे. टाइम ड्युरेशन ऑफ मॅच्युअर स्पर्मॅटोगोनिया टू मॅच्युअर स्पर्मॅटोझोआ. ठीक आहे, तर तेच आताच मी सांगितलंय की जे टाइम ड्युरेशन आहे जे स्पर्मॅटोगोनिया आहे तर त्याचं मॅच्युरेशन स्पर्मॅटोझोआ पर्यंत यायसाठी किंवा स्पर्म्स पर्यंत यायसाठी त्याचं जे मॅच्युरेशन साठी जे प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसला किती ड्युरेशन लागतो, तो लागतो मॅक्झिमम 61 डेज. ठीक आहे, तर हे क्वेश्चन आपण लास्ट मध्येच डिस्कस केलं आहे की याच्यामध्ये जे प्रोसेस आहे टोटल जे स्पर्मॅटोजेनेसिस जे टाइम ड्युरेशन आहे मॅच्युरेशन ऑफ स्पर्मॅटोगोनिया पासून तर स्पर्मॅटोझोआ म्हणजे स्पर्म्स म्हणतो आपण त्याला, तर त्याला टाइम ड्युरेशन किती लागतं, ते लागतं 61 डेज. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे की लार्जेस्ट सेल पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात मोठा सेल कुठला आहे. ठीक आहे, पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात मोठा जो सेल आहे तो असतो ओव्हम. ओव्हम मध्ये सांगायचं म्हणजे ओम बद्दल सांगायचं म्हणजे ओम जो आहे सगळ्यात लार्जेस्ट सेल आहे आणि ओमचा जो डायमीटर आहे तो जवळपास 100 to 130 मायक्रॉन्स असतो. ओमचा जो डायमीटर आहे तो 100 to
130 मायक्रॉन्स असतो. डिफरंट सोर्सेसमध्ये डिफरंटली दिला आहे. विकिपीडियामध्ये 100 मायक्रॉन्स दिला आहे आणि इतर जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये 130 दिला आहे. तर ठीक आहे, त्याच्यामुळे जे रेंज राहील मी दिलेली आहे ते आहे 100 to 130 मायक्रॉन्स. वेअर एज 0.1 mm मध्ये सुद्धा याचं डायमीटर विचारलं जातं. तर ओमचं जे डायमीटर आहे 100 मायक्रॉन्स टू 130 मायक्रॉन्स, वेअर एज डायमीटर जर 0.m मायक्रोमीटर मध्ये विचारलं तर 0.1 मायक्रोमीटर याचं डायमीटर राहील. जे ग्लायल सेल्स असतात, ग्लायल सेल्स मधले जे दुसरे जे आन्सर आहे, याचं करेक्ट आन्सर आहे तो आहे ओम. ग्लायल सेल जे सांगतोय त्याच्याबद्दल, त्याच्यामधले जे सगळ्यात लार्जेस्ट सेल असतात ग्लायल सेल जे ब्रेन मध्ये बसतात त्याच्यातले ॲस्ट्रोसाइट्स म्हणून सेल असतात आणि यांचा जो डायमीटर असतो तो असतो 40 ते 50 मायक्रॉन्सचा. ठीक आहे, म्हणून सगळ्यात मोठा जो डायमीटर आहे तो असतो ओमचा. आणि जवळपास ओम जो आहे, जर मायक्रॉन्स बद्दल बोलायचं म्हणजे जर कुठलाही ऑर्गॅनिझम किंवा कुठलीही वस्तू ही 40 मायक्रॉन्सच्या वरती असेल किंवा 50 मायक्रॉन्सच्या वरती असेल तर हा 100च्या वरती आता हा आपल्या नेकेड आयने सुद्धा डायरेक्टली दिसून पडतो. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ स्पर्म इज रेफर्ड ॲज, म्हणजे जे मॅच्युरेशन ऑफ स्पर्म तेच सांगितलंय टोटली 61 डेज घेतात म्हटलं. आणि जेच म्हटलं इथे की मॅच्युरेशन ऑफ स्पर्मला काय म्हटलं, स्पर्मेटोजेनेसिस प्रोसेस. ते गॅमेटोजेनेसिस मेल्समध्ये जे स्पर्मचं मॅच्युरेशन होतं कशापासून, प्रायमर्डियल जर्म सेल्स पासून स्पर्मेटोगोनिया बनतात आणि त्या स्पर्मेटोगोनियापासून प्रायमरी स्पर्मेटोसाइट, नंतर सेकंडरी स्पर्मेटोसाइट आणि नंतर स्पर्मॅटिड्स आणि नंतर स्पर्म्स बनतात. तर ते जे प्रोसेस आहे त्याला आपण स्पर्मेटोजेनेसिस म्हणतो. वेअरएज जर प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ ओव्हम जर विचारण्यात आलं तर त्या प्रोसेसमध्ये त्याला आपण ओव्होजेनेसिस म्हणू. तर इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे व्हॉट इज द पीएच ऑफ सीमन. ठीक आहे, सीमन काय, जे मेलमध्ये इजॅक्युलेशन होतं त्या दरम्यान जे फ्लुइड येतं त्याला आपण सीमन म्हटलं. ठीक आहे, आणि त्या सीमनमध्ये 200 जवळपास मिलियन्स इतके स्पर्म्स असतात सांगितलं होतं. आणि त्याचा पीएच काय, ठीक आहे, तर त्या लेक्चर्समध्येच मी सांगितलं की सीमनचा जो पीएच आहे तो अल्कलाइन इन नेचर असतं. सीमन कसं असतं, अल्कलाइन इन नेचर असतं, जेणेकरून जेव्हा ते सीमन मधले जे स्पर्म्स आहे ते वजानेमध्ये एंट्री करेल तर वजानाचा पीएच अपोजिटमध्ये ऍसिडिक इन नेचर असतं. त्याचा पीएच 3.8 to 4.2 असतं. तर ते स्पर्म तिथे किल नाही व्हायला पाहिजे म्हणून सीमन जे पीएच बनवतो स्वतःचा तो असतो अल्कलाइन. आणि अल्कलाइन जो पीएच आहे तो नेहमी 7च्या वरती असतो. तर त्याच्यामुळे जे आन्सर राहील इथे ते राहील 7.2 to 7.8 हा त्याचा आन्सर राहील. ठीक आहे, आणि याच पीएच मुळे, याच अल्कलाइन नेचरमुळे तिथे मोस्ट ऑफ जे स्पर्म्स आहे ते डिजनरेट होत नाही, ते जे आहे पुढे चालून युटराइन कॅव्हिटीमध्ये एंटर होतात. ठीक आहे. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे ड्युरिंग प्रोसेस, 9th क्वेश्चन आहे, ड्युरिंग प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस प्रोसेस म्हणजे काय, जे मेल्समध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होते आणि फिमेल्स मध्ये जे ओजेनेसिस प्रोसेस आहे त्याला आपण गॅमेटोजेनेसिस म्हटलं. तर त्या प्रोसेसच्या दरम्यान द फिमेल अँड मेल सेक्सेस डिवाइड अँड देन कंटेन, यांचं म्हणणं आहे जे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ओगोनियापासून तर जे मॅच्युअर ओव्हम बनतं आणि स्पर्मेटोगोनियापासून जे स्पर्म बनतं, तर त्या मॅच्युअर ओव्हमकडे आणि त्या मॅच्युअर स्पर्मकडे किती क्रोमोझोम्स असतात. तर जे ओगोनिया असेल किंवा ओगोनिया तर नाही राहील, प्रायमरी ओसाइट आहे. ठीक आहे, प्रायमरी ओसाइट कडे किती असतात सांगितलं, ते डायप्लॉइड सेल आहे त्याच्याकडे 46 क्रोमोझोम्स असते. आणि त्याच प्रायमरी ओसाइट पासून जेव्हा मॅच्युअर ओव्हम बनतात तर त्याच्याकडे 23 क्रोमोझोम्स असतं. वेअरएज जे गॅमेटोजेनेसिस मध्ये स्पर्मेटोजेनेसिस मध्ये जे जे स्पर्मेटोगोनिया आहे तो सुद्धा डायप्लॉइड सेल आहे, त्याच्याकडे सुद्धा 46 क्रोमोझोम्स असतात. आणि जेव्हा ते मॅच्युअर प्रोडक्ट होते त्याचा जो स्पर्म येते तर तो स्पर्म जे आहे मॅच्युअर मध्ये त्याच्याकडे सुद्धा 23 क्रोमोझोम्स आहे त्याच्या तो, आणि त्या 23 क्रोमोझोम्सला आपण हॅप्लॉइड सेल म्हणतो. म्हणून जे गॅमेटोजेनेसिस प्रोसेस आहे आणि मेल आणि फिमेल सेक्स जेव्हा डिवाइड होतात आणि ते मॅच्युअर होतात तर त्यांच्याकडे 23 क्रोमोझोम्स असतात आणि त्या 23 क्रोमोझोम्समुळे आपण त्याला हॅप्लॉइड सेल म्हणू. ठीक आहे, हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन देअर न्यूक्लियाइड. ठीक आहे. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे व्हॉट इज द नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट इन गॅमेट्स. ठीक आहे, एग आणि स्पर्म ऑफ ह्युमन बिंग. तर टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन गॅमेट्स, गॅमेट्स म्हणजे जे एग आहे मॅच्युअर स्पर्म म्हटलं इथे, प्रायमरी ओसाइट किंवा प्रायमरी स्पर्मेटोसाइट विचारलं तर तिथे नेहमी डिप्लॉइड सेल राहील, डायप्लॉइड सेल राहील आणि त्यांच्याकडे 46 क्रोमोझोम्स राहतील. की जेव्हा आपण प्रायमरी ओसाइट विचारण्यात आलं किंवा ओगोनिया विचारण्यात आलं किंवा स्पर्मेटोगोनिया विचारण्यात आलं किंवा प्रायमरी स्पर्मेटोसाइट विचारण्यात आलं तर यांच्याकडे डायप्लॉइड सेल असून त्यांच्याकडे 46 क्रोमोझोम राहील. पण जर मॅच्युअर एग आणि मॅच्युअर स्पर्म विचारण्यात आलं तर त्यांच्याकडे हॅप्लॉइड सेल आणि हॅप्लॉइड सेल म्हणजे त्यांच्याकडे फक्त 23
क्रोमोझोम्स राहतील, हे लक्षात ठेवायचं. तर इथे गॅमेट्स मध्ये एग विचारण्यात आलं, मॅच्युअर एग आहे आणि स्पर्म आहे. स्पर्म आहे म्हणजे तो हॅप्लॉइड सेल कंटेन कडे आणि त्याच्याकडे 23 क्रोमोझोम्स राहतील. म्हणजे 23 क्रोमोझोम्स म्हणजे वन सेट ऑफ क्रोमोझोम्स. एका सेटमध्ये किती असते? 23 क्रोमोझोम्स असते आणि या 23 एक कडे राहील, मॅच्युअर एक कडे राहील आणि जे जायगोट फॉर्मेशन होईल, जेव्हा फ्युजन होईल त्या एकचा कशासोबत? स्पर्म सोबत. तर तो स्पर्म सुद्धा त्याच्या न्यूक्लियस मध्ये हॅप्लॉइड सेल असून त्याच्याकडे सुद्धा 23 क्रोमोझोम्स असतील आणि ते फ्युजन होईल तेव्हा तो डायप्लॉइड बनेल आणि झायगोट जो आहे तो डायप्लॉइड सेल आहे म्हणजे त्याच्याकडे 46 क्रोमोझोम्स असतात. तर इथे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे 11th नंबरचा क्वेश्चन की एन इंडिव्हिज्युअल हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ oocytes. तर oocytes जे आहे ते सगळ्यात जास्त कुठल्या स्टेज मध्ये असतात इथे विचारलं गेलं आहे. तर आपण जे oogenesis फर्स्ट एमसीक्यू मध्येच डिस्कस केलं आहे की जे oocytes असतात किंवा जे ओगोनिया आहे ते बिफोर बर्थच असतात आणि नंतर बर्थ झाल्यानंतर ओगोनिया सगळे हे डिजनरेट होऊन जातात आणि ते कन्वर्ट होतात प्रायमरी oocyte मध्ये. आणि थर्ड वीक मध्ये जे जेस्टेशनल पिरियड असेल त्या फिमेल बेबीचा त्याच्या थर्ड वीक मध्ये सगळ्यात पहिले प्रायमोर्डियल जर्म सेल्स असतात म्हटलं होतं आणि त्या थर्ड वीक नंतर जवळपास 5व्या महिन्यात किंवा जे 5th मंथ असेल किंवा 20 वीक ऑफ जेस्टेशनल असेल तर त्याच फिमेल बेबी मध्ये 20 वीक जेव्हा राहील तर त्या 20 वीक मध्ये जवळपास ओगोनिया जे असतील तर ओगोनिया हे जवळपास 5 to 7 मिलियन इतके ओगोनिया असतात. आणि नंतर फिमेल बेबी जेव्हा बॉर्न होते तर जेव्हा बॉर्न झाल्यावर ऍट बर्थ जे आहे हे ओगोनिया 5 to 7 नसून तिथे काही प्रमाणात डिजनरेट होऊन जातात आणि बर्थच्या दरम्यान त्याचा जो काउंट असतो तो असतो 2 मिलियन आणि बर्थ झाल्यानंतर हे ओगोनिया जे आहे ते ओगोनिया नसून सगळे ओगोनिया हे प्रायमरी oocyte मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे जेव्हा फिमेल बेबी बॉर्न होईल तर तिच्याकडे ओगोनिया नसून आता 2 मिलियन प्रायमरी oocytes असेल आणि हे सगळे जे प्रायमरी oocyte आहे हे डिप्लोटिंग स्टेज मध्ये अरेस्टेड असतात सांगितलं होतं. आणि 2 मिलियन पैकी जे प्युबर्टी जेव्हा येते तर प्युबर्टी पर्यंत हे जे सगळे प्रायमरी oocyte आहे हे पण काही प्रमाणात डिजनरेट होऊन जातात आणि रिमेनिंग फक्त 40,000 जवळपास प्युबर्टी मध्ये प्रायमरी oocytes उरतात. तर मॅक्झिमम याच्यामध्ये केव्हा कुठल्या स्टेजवर असतात म्हटलं तर ते जे 5 to 7 मिलियन असतात ते असतात 20 वीक ऑफ जेस्टेशन किंवा 5th मंथला. ठीक आहे, त्याचा आन्सर जे राहील ते आहे ऍट 20 वीक ऑफ जेस्टेशन. ठीक आहे. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे द लेंथ ऑफ फॅलोपियन ट्यूब रेंजेस फ्रॉम. ठीक आहे, तर जे लेंथ आहे फॅलोपियन ट्यूबची जे करण्यात आली आहे तर लेंथ असते फॅलोपियन ट्यूबची ते आहे 7 to 12 सेंटीमीटर. आन्सर आहे बी च. सांगायचं म्हणजे फॅलोपियन ट्यूब बद्दल अजून काही क्वेश्चन्स येतात. फॅलोपियन ट्यूबलाच सुद्धा ओव्हिडक्ट सुद्धा म्हणतो आपण. क्वेश्चन जर आला फर्टिलायझेशन हे कुठल्या साईटवर होते, एम्पुला जर असेल तर ठीक आहे आणि एम्पुला जर नसेल, जर स्पेसिफिक ऑर्गन विचारण्यात आले आणि फॅलोपियन ट्यूब हे ऑप्शन नसेल दिलं तर ओव्हिडक्ट दिलं असेल तर ते सुद्धा आपलं करेक्ट आन्सर राहील. त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूब मध्ये जो सगळ्यात फर्स्ट पोर्शन आहे हे फॅलोपियन ट्यूब इथनं फंडसच्या एंड पोर्शन पासून चालू झालं. जो फर्स्ट पोर्शन आहे त्याला आपण इंटरस्टिशियल किंवा इंट्राम्युरल पोर्शन म्हणतो आणि ते सगळ्यात शॉर्टेस्ट पोर्शन आहे. नॉर्मली डायमीटर जो आहे तो 1.2 mm चा असतो. तो सगळ्यात छोटा पार्ट आहे. पहिला जो पोर्शन आहे त्याला आपण इंटरस्टिशियल. इतर जे क्वेश्चन आहे सांगतोय की 7 to 12 सेंटीमीटरची लांबी आहे त्याची. त्याच्यामधला सगळ्यात डायमीटर मध्ये सगळ्यात छोटा जो पोर्शन आहे त्याला आपण इंटरस्टिशियल पोर्शन म्हणतो किंवा इंट्राम्युरल सुद्धा म्हणतो. नेक्स्ट जो पोर्शन आहे तो आहे एम्पुला. इस्थमस चालू होतं इंटरस्टिशियल पोर्शन पासून. जो नेक्स्ट पोर्शन आहे त्याला आपण इस्थमस पोर्शन म्हणतो आणि नंतर चालू होता आपला जो लॉंगेस्ट आणि वायडेस्ट, लॉंगेस्ट लांबीला पण आणि वायडेस्ट पोर्शन सुद्धा आहे तर त्याला आपण एम्पुला म्हणतो. आणि एम्पुलाचा जो पोर्शन आहे तो जवळपास 6 सेंटीमीटरचा त्याचा लॉंगेस्ट पोर्शन आहे आणि 5 mm ची त्याची डायमीटर आहे. आणि नेक्स्ट जो पोर्शन आहे त्याला आपण इन्फेंटिबुलम म्हणतो आणि नंतर हे फिमरी असतात. ठीक आहे, तर याच्यानुसार जे पूर्ण 6 to 7 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर 7 ते 12 जर 12 सेंटीमीटरचा फॅलोपियन ट्यूब असेल तर त्याच्यामध्ये 6 सेंटीमीटर जे आहे हे एम्पुला पोर्शन त्याचं ऑक्युपाय करतं. नेक्स्ट क्वेश्चन जे बघू आपण ते आताच सांगितलंय की नॅरोस्ट पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब, जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याचा सगळ्यात छोटा रुंदीला आणि लांबीला जो नॅरोस्ट पोर्शन आहे तो कुठला आहे मग तो आहे आता सांगितले की तो आहे इंटरस्टिशियल पोर्शन. इंटरस्टिशियल पोर्शन कुठे असते, जस्ट फंडस चालू झाल्यानंतर जी फॅलोपियन ट्यूब जे स्टार्ट होतं त्याचं फर्स्ट पोर्शन आहे त्याला आपण इंटरस्टिशियल पोर्शन म्हणतो आणि तो सगळ्यात नॅरोस्ट पोर्शन आहे आणि जवळपास त्याचा जो डायमीटर आहे, जे लेंथ आहे ते आहे 1.2 सेंटीमीटर असते आणि त्यालाच इंटरस्टिशियल जो पोर्शन आहे त्यालाच आपण इंट्राम्युरल पोर्शन सुद्धा म्हणतो. त्यालाच इंटरस्टिशियल जे पोर्शन आहे त्यालाच आपण इंट्राम्युरल पोर्शन सुद्धा म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट पोर्शन बघू आपण इथे
तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, द लॉंगेस्ट पोर्शन ऑफ द फॅलोपियन ट्यूब, तो पण मी डिस्कस केला की इंट्राम्युरल हा शॉर्टेस्ट पोर्शन झाला किंवा इंटरस्टिशियल पोर्शन हा शॉर्टेस्ट पोर्शन झाला, त्याच्यानंतर तुमचा इस्थमस पोर्शन येतो, आणि जो लॉंगेस्ट आणि जो वायडेस्ट पोर्शन आहे, जे सगळ्यात मोठा लांबीला आणि रुंदीला आहे, तो आहे तुमचा अँप्युलरी पोर्शन. आणि अँप्युलरी जो पोर्शन आहे तो लॉंगेस्ट म्हणजे जे लेंथ मध्ये आहे तो असतो 6 सेंटीमीटर, आणि जे डायमीटर असेल लांबीला तो 6 सेंटीमीटर असेल, आणि अँप्युलरी पोर्शन जो डायमीटर आहे तो असतो 5 mm चा डायमीटर असतो. ठीक आहे, तर जो लॉंगेस्ट पोर्शन आहे फॅलोपियन ट्यूबचा तो आहे अँप्युलरी पोर्शन. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथे. जे फॅलोपियन ट्यूब आहे त्याला जी लाइनिंग आहे ते कशाने केली गेली आहे, कुठल्या सेल्सनी केली गेली आहे, ते म्हणतात एपिथेलियम जो आहे तो कशा रीतीने त्याचा बनला आहे. तर फॅलोपियन ट्यूब जे आहे त्याची जी लाइनिंग असते ते असते सिलिएटेड एपिथेलियमने बनलेली असते. जे सी ऑप्शन आहे फॅलोपियन ट्यूब ते बरोबर आहे आपलं, की फॅलोपियन ट्यूब जे आहे सिलिएटेड एपिथेलियम असते. आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये सिलिया जो पार्ट असतो, सिलिया जो हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, त्याचं फंक्शन काय की जो ओम आहे, जे सेकंडरी ऊसाइट ग्रॅफेन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर जे सेकंडरी ऊसाइट आहे ते फिम्ब्रिय हे सक करून घेत आहे. तर जो ओवम आहे ओरी मधून रिलीज होत आहे, जे ग्रॅफेन फॉलिकल मधून रिलीज होत आहे जो ओवम किंवा सेकंडरी ऊसाइट, हा नॉन मोटाईल असतो. हा स्वतः आपल्या न्यूट्रन कॅव्हिटी मध्ये येऊ नाही शकत, हा नॉन मोटाईल असतो. त्याच्यामधलं जे फॅलोपियन ट्यूबचे जे सिलिएटेड एपिथेलियम आहे, सिलिएटेड कोलमनार एपिथेलियम असते, याच्याकडे सिलिया असते, असे स्मॉल हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात. आणि हे जे पेरिस्टाल्सिस मुवमेंट करते त्याच्यामुळे जो ओवम पार्ट असेल, त्याच्यामध्ये जो ओवम पार्ट असेल ते या सिलियामुळे पेरिस्टाल्सिस मुवमेंटमुळे डायरेक्टली जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन प्रोसेस होत आहे तिथे, आणि सिलिया जे आहे सिलिएटेड एपिथेलियम आहे त्याच्यामुळे हा ओवम जो आहे हा अँप्युलरी पार्ट मध्ये येऊन जातो. जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेक सेल्स जे असतात ते कुठे मिळतात. जे पेक सेल्स असतात, पेक सेल्स बद्दल मी लेक्चरमध्ये सांगितलंय की जे पेक सेल्स असतात ते सुद्धा फॅलोपियन ट्यूब्स मध्येच असतात. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स मध्ये 3 प्रकारचे सेल्स असतात, सिलिएटेड सेल्स, सिलिएटेड एपिथेलियम जसे आहेत, आणि सोबतच नॉन सिलिएटेड जे सेल्स असतात त्याला आपण पेक सेल म्हणतो. आणि जे फॅलोपियन ट्यूबची जी लाइनिंग आहे, जे फॅलोपियन ट्यूबची लाइनिंग आहे, तर त्या लाइनिंग मध्ये जे सेल्स असतात त्याला आपण पेक सेल्स म्हटलं. आणि पेक सेल्सचं फंक्शन काय आहे, फॅलोपियन ट्यूब मधले जे 3 सेल्स आहे, फॅलोपियन ट्यूब मधले जे 3 सेल्स आहे त्याच्यामधले पेक सेल्स हे पार्ट आहे. आणि जे टोटल फॅलोपियन ट्यूब हे सेल्सनी बनलं असेल तर जे सेल्स आहे त्याच्यातले टोटल जे पोर्शन आहे पेक सेल्स हे 10% त्याचे ऑक्युपाय करतात. म्हणजे 10% जे सेल्स आहे फॅलोपियन ट्यूबचे ते कुठले आहे, पेक सेल्स आहे, ते नॉन सिलिएटेड सेल्स आहे. ठीक आहे, आणि पेक सेलचं फंक्शन काय, तर ते जे ओम येणार आहे किंवा जे सेकंडरी ऊसाइट ग्रॅफेन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर जे सेकंडरी ऊसाइट इथे अँप्युलरी पोर्शन मध्ये येतं, तर त्याला नरिशमेंट देणं, ठीक आहे, आणि स्पर्मला ऍक्टिव्हेट करणं, सोबतच तिथे ते ओम जे आहे ते 12 ते 24 तास तिथे जगणार आहे, तर त्याला नरिशमेंट द्यायचं काम सुद्धा त्या पेक सेलचं आहे. तर जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द फंक्शन ऑफ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबशी रिलेटेड आपण पूर्ण क्वेश्चन बघतोय. जे फंक्शन आहे फॅलोपियन ट्यूबचं फंक्शन काय ते विचारण्यात आलं, की आपल्याला माहिती आहे फॅलोपियन ट्यूब जे आहे ते कशा आहे, जो ओम आहे तो नॉन मोटाईल असतो, तो स्वतःहून डायरेक्टली युटराइन कॅव्हिटीमध्ये ट्रॅव्हल नाही करू शकत. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, फॅलोपियन ट्यूब जे आहे पेरिस्टाल्सिस मुवमेंट क्रिएट करतात, सिलिया असते त्याच्याकडे. तर इथे जे फंक्शन राहील, सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तर नाही राहील. जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतात तो कोण करतं, जे ग्रॅफेन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर जो रिमेनिंग प्रोडक्ट आहे ओव्हरीमध्ये त्याला आपण कार्पोस ल्युटियम असे म्हणतो. आणि ते जे कार्पोस ल्युटियम आहे तोच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन करतो. तर हे तर त्याचा आन्सर नाही झाला. पॅसेज वे फॉर फिटस, पॅसेज वे तर आहे तो, पण कशाचा आहे, सेकंडरी ओसाइटचा आहे, सेकंडरी ओसाइटचा आहे किंवा ओमचा पॅसेज वे आहे. फिटसचा तो पॅसेज नाही म्हणता येणार, कारण तो फिटस सध्या फॉर्म झालेला नाहीये. ऑकरन्स ऑफ फर्टिलायझेशन, जे फर्टिलायझेशनची हे जागा प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, जे फंक्शन आहे फॅलोपियन ट्यूबचं, तर कारण जे फॅलोपियन ट्यूबचा जो अँप्युला पोर्शन आहे तिथे फर्टिलायझेशनची जागा प्रोव्हाइड करतं. त्याचा जो डायमीटर आहे तो लंबी आहे 6 सेंटीमीटर आहे, आणि जो डायमीटर आहे तो 5 mm चा आहे. त्याच्यामुळे जो ओम असेल तो डायरेक्टली तिथे अँप्युलर रिजन मध्ये जाऊन फॉल होऊन जातो, आणि इकडनं स्पर्म जेव्हा येणार तर इथे तो डायरेक्टली हे बेस्ट साईट राहील, त्याच्यामुळे तिथे अँप्युलर रिजन मध्ये तिथे फर्टिलायझेशन होऊन जाईल. तर त्याच्यामुळे जे फंक्शन आहे फॅलोपियन ट्यूबचं ते आहे ऑकरन्स ऑफ फर्टिलायझेशन. तर इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन विच पार्ट ऑफ द फिमेल बॉडी झायगोट डेव्हलप्स. झायगोट हा कुठे डेव्हलप होतो म्हणतोय. तर सगळ्यात पहिले झायगोट आपल्याला काय ते समजायचं करायचं, किंवा त्याचा जो पिरियड आहे तो कितपर्यंत त्याला त्या पिरियड पर्यंत डिव्हिजन जरी झाले, झायगोटचे पुढे डिव्हिजन जरी झाले तरी त्याला झायगोटच कन्सिडर करण्यात येईल. तो जो पिरियड असतो झायगोट जो असतो तो पूर्ण डिव्हिजन जरी झाले तर त्याला आपण नॉर्मली 2 वीक पर्यंत झायगोटच
कन्सिडर करतो आणि जो पिरियड आहे इन विच पार्ट ऑफ फिमेल बॉडी झायगोट डेव्हलप्स. सगळ्यात पहिले झायगोट हा फॉर्म कुठे होतो, तो होतो फॅलोपियन ट्यूब जे आहे त्याच्यामध्ये जे एम्पुलरी रिजन आहे त्याच्यामध्ये फ्युजन होतं, जे स्पर्म 23 क्रोमोझोम्स आणतोय म्हणजे हॅप्लॉइड सेल आहे, आणि जे ओवम आहे त्याच्याकडे 23 क्रोमोझोम्स आहे म्हणजे तो सुद्धा हॅप्लॉइड सेल आहे, आणि त्यांचं फ्युजन झाल्यानंतर 23 क्रोमोझोम याचे 23 फिमेलच्या ओवमचे ते क्रोमोझोम्स मिक्स होतात आणि फ्यूज होतात, आणि ते फ्युजन झाल्यानंतर जे नेक्स्ट सेल बनतो तो बनतो झायगोट. पुन्हा एकदा सांगतोय की झायगोट हा डॅप्लॉइड सेल आहे म्हणजे त्याच्याकडे 46 क्रोमोझोम आहे आणि त्याला 2 वीक पर्यंत झायगोटच कन्सिडर करण्यात येईल. जरी तो झायगोट जो आहे त्याच्यापासून नेक्स्ट मायटोटिक डिव्हिजन इतर सेल बनतात त्याला आपण ब्लास्टोमर्स म्हणतो, पण 2 वीक्स पर्यंत ते जे एम्ब्रियो आहे त्याला आपण झायगोटच फॉर्म कन्सिडर करण्यात. याचं जे आन्सर आहे इन विच पार्ट ऑफ फिमेल बॉडी झायगोट डेव्हलप्स, ते डेव्हलप जे होते ते होते फॅलोपियन ट्यूब. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे, जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे विच हार्मोन स्टिम्युलेट oocyte मॅच्युरेशन. तर जे ओपजेनेसिस प्रोसेस असेल किंवा जे प्रायमरी oocyte पासून मॅच्युअर ओवम बनतं हे प्युबर्टी मध्ये होतं, किंवा जेव्हा प्युबर्टीमध्ये काय होतं हार्मोनल ऍक्टिव्हेशन होतं, जे हायपोथॅलॅमस आहे ते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करतं, आणि ते जे प्रायमरी oocyte आहे जे ओजेनेसिस प्रोसेस आहे प्रायमरी oocyte पासून सेकंडरी oocyte बनायची आणि नंतर ओव्ह्युलेशन प्रोसेस बनायची, तर ते स्टार्ट होतं फर्स्ट मेन्सेस पासून, आणि विथ द हेल्प ऑफ कशाच्या मदतीने होतं, ते प्रायमरी oocyte जो आहे तो मॅच्युअर होतंय कशात, ग्रॅफेन फॉलिकल मध्ये, आणि ते जे ग्रॅफेन फॉलिकल बनते मग प्रायमरी oocyte जो आहे तो कन्वर्ट होतोय सेकंडरी oocyte मध्ये, आणि त्याची टोटल प्रोसेस आहे प्रायमरी oocyte पासून सेकंडरी oocyte बनायची, आणि सगळं जे स्ट्रक्चर द्यायची प्रायमरी oocyteच्या वरती झोना पॅलिसुडाची लेअर द्यायची, नंतर थिका फॉलिक्युलर सेल, ग्रॅन्युलस सेल्स हे सगळे लेअर द्यायची, किंवा त्याला oocyteला मॅच्युरेशन द्यायचं काम कोणाचं आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनचं. जे नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर अर्ली प्रेग्नेन्सी इन ह्युमन बिंग्स इज मेंटेन बाय, जे अर्ली प्रेग्नेन्सी आहे फिमेल्स मध्ये तर ते प्लॅसेंटा फॉर्मेशन व्हायच्या पहिले जे प्रेग्नेन्सी मेंटेन करते ते आहे कॉर्पस ल्युटियम. म्हणजे प्लॅसेंटा जे आहे ते 3rd मंथ पासून पूर्णपणे फंक्शनिंग मध्ये येतं, तर त्या दरम्यान जे प्रोजेस्टेरॉन हार्मोन इसेन्शियल असतो, जे एंडोमेट्रियमचं प्रिपरेशन आहे, सगळे जे चेंजेस करायचे आहे इस्ट्रोजन आणि जे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करतं, आणि त्याच्या मदतीने जे प्रेग्नेन्सी आहे ते 3rd मंथ पर्यंत किंवा 10 to 12th वीक पर्यंत जे मेंटेन करून ठेवतं ते असते कार्पोस ल्युटियम. कार्पोस ल्युटियम बद्दल बोलायचं म्हणजे अजून की जे ओव्हरीज मध्ये जे प्रायमरी oocyte हे सेकंडरी oocyte मध्ये कन्वर्ट होतं ते, आणि जे सेकंडरी oocyte बनत होतं त्याच्या बाजूला जे पूर्ण स्ट्रक्चर बनत होतं त्याला आपण ग्रॅफेन फॉलिकल म्हटलं होतं, आणि ते जे ग्रॅफेन फॉलिकल रप्चर होतं तर त्या ग्रॅफेन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर त्याच्यातून सेकंडरी oocyte हा बाहेर निघतो, आणि जे रिमेनिंग पोर्शन आहे त्याला ते कन्वर्ट होतं येलो कलर्ड मास मध्ये, आणि ते जे येलो कलर्ड मास आहे त्याला आपण कार्पोस ल्युटियम म्हणतो. आणि हे जे कार्पोस ल्युटियम आहे जर प्रेग्नेन्सी स्टार्ट झाली असेल तर हे 10 to 12 वीक्स पर्यंत जिवंत राहतो, आणि तो जो आहे त्या पिरियड पर्यंत 10 to 12th वीक पर्यंत हेवीली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हा सिक्रेट करतो, आणि नंतर 12व्या हप्त्यानंतर किंवा 3rd मंथ नंतर प्लॅसेंटा जो आहे त्याचं काम हा प्लॅसेंटा घेऊन घेतो, आणि प्लॅसेंटा जो आहे पुढे चालून तो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायचं काम चालू करून देईल. पण जे अर्ली प्रेग्नेन्सी विचारण्यात आलं तर त्याचं जे आन्सर आहे ते आहे कार्पोस ल्युटियम. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ते आहे द चीफ सोर्स ऑफ प्रोजेस्टेरॉन इज. आताच आपण डिस्कस केलं की प्रोजेस्टेरॉन जे आहे ते कोण सिक्रेट करते सुरुवातीला, ते करते कार्पोस ल्युटियम जे आहे तो आपला प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे इथे सिक्रेट करतोय. सोबतच कार्पोस ल्युटियम जो आहे तो त्या दरम्यान जेव्हा तो 10 to 12 वीक पर्यंत राहतो त्या दरम्यान प्रोजेस्टेरॉन सोबतच तिथे तो इस्ट्रोजन जो हार्मोन आहे तो सुद्धा सिक्रेट करणं चालू करतो, आणि नंतर जे काम आहे ते प्लॅसेंटा चालू करतो. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला तो आहे कार्पोस ल्युटियम डेव्हलप्स फ्रॉम. आताच आपण पहिले डिस्कस केलं होतं जे कार्पोस ल्युटियम आहे ते काय म्हटलं, जे ग्रॅफियन फॉलिकल असतं, ठीक आहे, LH जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे त्याचं सर्ज झाल्यामुळे किंवा इस्ट्रोजन वाढतो तेव्हा ल्युटिनायझिंग हार्मोन सुद्धा होतो, आणि त्या दरम्यान जे ओव्ह्युलेशन होतं, आणि ओव्ह्युलेशन म्हणजे काय, जे ग्रॅफियन फॉलिकल रप्चर होतं त्याला ओव्ह्युलेशन म्हटलं, आणि ते रप्चर झाल्यानंतर त्याच्यातून सेकंडरी oocyte हा बाहेर पडतो, आणि फॅलोपियन ट्यूब्स त्याला सक करून जे फिमरी आहे ते सक करून घेतात, आणि जे ग्रॅफियन फॉलिकल आहे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे ते येलो कलर्ड मास आहे त्याला आपण काय म्हटलं, कार्पोस ल्युटियम. म्हणजे कार्पोस ल्युटियम कशापासून बनत आहे, जेव्हा ग्रॅफियन फॉलिकल जेव्हा रप्चर होत आहे कशामुळे, ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे जवळपास 14व्या दिवशी, तर त्याच्यामुळे पुढे जे बनतंय ते बनतो कार्पोस ल्युटियम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन इथे बघू.
तर कार्पोस ल्युटियम हा प्रेग्नेन्सी इज फंक्शनली ऍक्टिव्ह अप टू, ते पण सांगितलं. जे कार्पोस ल्युटियम असते त्याच्याबद्दल अजून सांगायचे म्हणजे जर मेन्स्ट्रुअल सायकल येत असेल, ठीक आहे, कार्पोस ल्युटियम सगळ्यात पहिले ते 10 to 12 डेज पर्यंत जगतो. पण जर तिथे ओव्हम हे फर्टिलाइज झालं असेल, स्पर्मनी फर्टिलाइज केलं असेल, तर जे कार्पोस ल्युटियम आहे त्याचा जे लाईफ स्पॅन आहे तो वाढेल, तो जवळपास 10 to 12 वीक किंवा 3rd मंथ पर्यंत जगेल. पण इन केस त्या दरम्यान जे ओव्हम आहे ते 10 to 12 to 24 आवर पर्यंत जिवंत राहतो, की नंतर डिजनरेट होतो, आणि त्या दरम्यान त्याला स्पर्मचं कॉन्टॅक्ट नाही झालं किंवा फ्युजन नाही झालं, तर कार्पोस ल्युटियम जे आहे ते डायरेक्टली 10 to 12 डेला डिजनरेट होऊन जाईल. पण जर इन केस जर स्पर्म हे फर्टिलाइज करत असेल, तर कार्पोस ल्युटियम जे आहे फंक्शनली ऍक्टिव्ह जो असतो ते असतो 3 महिन्यापर्यंत, किंवा त्याला आपण 10 to 12 वीक पर्यंत तिथं कार्पोस ल्युटियम हा फंक्शनली ऍक्टिव्ह असतो. तर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे तो आहे की बिफोर द प्लॅसेंटा फंक्शन द कार्पोस ल्युटियम इज द प्रायमरी सोर्स फॉर सिंथेसिस ऑफ द फॉलोइंग हार्मोन्स. म्हणजे प्लॅसेंटा फंक्शन काम करायच्या आधीच जे कार्पोस ल्युटियम आहे ते कुठल्या हार्मोनचं सिंथेसिस करतं किंवा सिक्रिशन करतं. तर आताच सांगितले की जे कार्पोस ल्युटियम आहे तो हेवीली त्या 3 महिन्याच्या दरम्यान किंवा 10 ते 12 हप्त्याच्या दरम्यान तो हेवीली काय करतो, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हेवीली प्रोड्यूस करतो. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, ओव्ह्युलेशन जे आहे त्याला काय म्हणू आपण, ओव्ह्युलेशन डिफाईन कशा रीतीने करते, जे मॅच्युरेशन आहे ग्रॅफियन फॉलिकलचं त्याला आपण ओव्ह्युलेशन तर म्हणणार नाही, जे रप्चर होत आहे, रप्चर ऑफ ग्रॅफियन फॉलिकल इज नोन एज ओव्ह्युलेशन. जे ग्रॅफियन फॉलिकल आहे त्याचं रप्चर होणं हे कशामुळे होते, जे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे 12व्या दिवशी ल्युटिनायझिंगचा सर्ज होतो, आणि ल्युटिनायझिंग हार्मोनचा 12व्या दिवसानंतर 24 ते 36 तासानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन खूप जास्त वाढतो, आणि जे ग्रॅफियन फॉलिकल आहे त्याच्यामधलं ते ल्युटिनायझिंग हार्मोन वाढल्यामुळे त्याच्यामधलं जे प्रेशर आहे ते वाढेल, आणि ते प्रेशर वाढल्यामुळे ते पोर्शन बल्ज आउट होईल, आणि बल्ज आउट झाल्यानंतर तिथे ते रप्चर होईल ग्रॅफियन फॉलिकल, आणि ते सेकंडरी ओसाइट बाहेर निघेल, आणि रिमेनिंग स्ट्रक्चर पुन्हा सांगते की ते कार्पोस ल्युटियम बनेल. आणि ते जे रप्चर ऑफ ग्रॅफियन फॉलिकल आहे त्या प्रोसेसला सेकंडरी ओसाइट बाहेर पडते, त्या प्रोसेसला आपण म्हणतोय ओव्ह्युलेशन. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण इथे 25 क्वेश्चन जे आहे फर्स्ट याच्या पार्टमध्ये आपण कंप्लीट केले आहे. नेक्स्ट जे 25 क्वेश्चन्स राहतील ते फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशनच्या बेसवर स्पेसिफिकली राहतील, ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये करू. ओके, थँक्यू.